मी टेलेंडर आहे, इनफॅक्ट लास्ट बॅट्समन आहे, पण मी लवकर आऊट होणार नाही. आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी आशिष शेलारजी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकजी, जितेंद्र आव्हाडजी, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले सुनील गावस्करजी, दिलीप वेंगसरकरजी, त्याचप्रमाणे आज ज्यांचा सन्मान आपण केला ते रवी शास्त्रीजी, मंचावर उपस्थित श्री उन्मेष खानविलकर, निलेश भोसले, अरमान मलिक, आजच्या दुसरे आपल्या सन्मानार्थी डायना डुलजी, आपले कॅप्टन सूर्यकुमार यादव, त्यासोबत एकनाथ सोलकरजी यांची फॅमिली, दिलीप सरदेसाईजी यांची फॅमिली आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी भगिनी आणि बंधूंनो, मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन. इट इज अ ग्रेट वे टू सेलिब्रेट आवर आयकन्स. आणि एक प्रकारे ज्या लोकांनी इतिहास घडवला अशा लोकांची आठवण, त्यांच्या खेळाची आठवण ही सतत जिवंत राहावी अशा पद्धतीचं हे जे काही कार्य आहे, फ्यू ऑफ द गेट्स, सम ऑफ द स्टँड्स, हे त्या लोकांच्या नावाने त्या ठिकाणी करणं, मला असं वाटतं की कदाचित इतक्या चांगल्या पद्धतीनं हे केवळ वानखेडे स्टेडियमवर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातूनच होतं. खरं तर हा कार्यक्रम आधीच व्हायचा होता. कार्यक्रम ठरल्यानंतर अजिंक्यनी मला वेळ मागितली. आम्ही वेळ ठरवत होतो, म्हणजे अजिंक्यचे बाउन्सर मला रोज येत होते, मधूनच राजदीप यांची गुगली पण येत होती, आणि शेवटी आम्ही 6 तारीख ठरवली. कारण अर्थात त्यांना IPL मुळे हा कार्यक्रम घेता येईल की नाही असं वाटत होतं, पण आमची पण EPL चालू होती, इलेक्शन प्रीमियर लीग, त्यामुळे 6 तारखेचा कार्यक्रम ठरला. आणि दुर्दैवाने त्याच दिवशी केरळचा दौरा आला आणि मग जावं लागलं. मग तो असं ठरवलं की पुढची तारीख, आणि मला अतिशय आनंद आहे की आजची तारीख या ठिकाणी आपण ठरवली आणि या ऐतिहासिक अशा कार्यक्रमामध्ये मी उपस्थित आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. एक एक व्यक्ती जी या ठिकाणी मेन्शन झाली, जे या ठिकाणी उपस्थित आहेत, खरोखर मला असं वाटतं की भारतीय क्रिकेटला ज्यांनी समृद्ध केलं अशी सर्व मंडळी आहेत. पहिले तर मी मेन्शन करीन मंचावरचे सुनील गावस्करजी. खऱ्या अर्थानं एक अतिशय आयकॉनिक प्लेयर. मगाशी जसा उल्लेख झाला की त्यांच्यापेक्षा कितीतरी फूट उंच असे वेस्ट इंडिजचे प्लेयर, आणि त्या काळची त्यांची जी काही बॉलिंग असायची, आणि आपल्याला पिचवर ती अशी गोल टोपी घातलेले सुनील गावस्करजी केअरलेसली, मी तुम्हाला गिनतच नाही, अशा प्रकारचा अप्रोच घेऊन त्या ठिकाणी फिअरलेसली विदाऊट हेल्मेट खेळताना दिसायचे. देयर वॉज नो हेल्मेट. आणि दिसताना जरी केअरलेस दिसत असले तरी टेक्निकली द बेस्ट गेम हा आपल्याला पाहायला मिळायचा. आणि अशा अनेक गोलंदाजांना ज्यांनी बाउंड्रीज दाखवल्या असे सुनीलजी या ठिकाणी आहेत. और फर्स्ट आयकॉन ज्याला आपण म्हणजे आमच्या पिढीने पाहिलेला असं म्हणू शकतो. दिलीप वेंगसरकरजी, ज्याचा उल्लेख आशिषजींनी केला, 1 डाऊन आल्यानंतर कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती परिस्थिती सावरणारे दिलीपजी हे या ठिकाणी आहेत. आणि आज ज्यांना आपण सेलिब्रेट केलेलं आहे, एकनाथ सोलकरजी,
म्हणजे मी तर असं म्हणेन की त्या काळामध्ये जर मल्टी कॅमेरा सेटअप असता आजच्यासारखा, तर कदाचित जॉन्टी रोड्सही म्हणाले असते की माझ्यापेक्षा बेस्ट फिल्डर जर कोणी असेल तर तो एकनाथ सोलकर आहे. फिअरलेसली जी फिल्डिंग त्यांनी केलेली आहे आणि सगळंच म्हणजे त्यांचं एकूणच जे व्यक्तिमत्व होतं ते ॲब्सोल्यूट फिअरलेस अशा प्रकारचं आणि भारतीय क्रिकेटला एक वेगळी उंची देण्याचं काम त्यांनी केलं. तसंच दिलीप सरदेसाईजी, मगाशी उल्लेख झाला, विजय मर्चंट यांनी म्हटलं होतं की इज द रिनासन्स ऑफ इंडियन क्रिकेट. आणि वेस्ट इंडिजमध्ये जाऊन त्या ठिकाणी मॅचेस जिंकायच्या, सिरीज जिंकायची, ज्या गोष्टी अशक्य वाटायच्या त्या गोष्टी करण्यामध्ये वेस्ट इंडिजमध्ये, इंग्लंडमध्ये त्यांचा जो सहभाग होता, विशेषतः 642 रन्स विथ एन ॲव्हरेज ऑफ 80, 3 सेंचुरीज, त्यातली एक डबल सेंचुरी, म्हणजे एक प्रकारे झंझावात ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा झंझावात हा त्यांच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि निश्चितच मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या भारतीय क्रिकेटला एक नवीन चेहरा देणारे असे खेळाडू, त्या खेळाडूचं नाव आज आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट. आणि ही सगळी मंडळी मुंबई क्रिकेट असोसिएशनची, वानखेडेशी संबंधित असली तरी देखील जगामध्ये त्यांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे. जगामध्ये आपल्याला एक स्थान त्यांनी मिळवून दिलेलं आहे आणि म्हणून खूप त्या गोष्टीचाही आनंद आहे. डायना ॲडलजी खरं म्हणजे त्या किती वर्सेटाईल आहेत बघा. त्या आपल्या बाल्यकाळामध्ये किंवा युवावस्थेत सुरुवातीला बास्केटबॉल आणि टेबल टेनिस दोन्हीच्या नॅशनल खेळल्या आणि त्यानंतर क्रिकेटकडे आल्या. आणि क्रिकेटमध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी विमेन्स क्रिकेटला त्या ठिकाणी शेप दिला, मला असं वाटतं की कदाचित त्यांचा विकेट्सचा रेकॉर्ड तर आहेच, पण सर्वात जास्त बॉल टाकल्याचा रेकॉर्ड देखील, सर्वात जास्त ओव्हर्स आणि सर्वात जास्त बॉल टाकल्याचा रेकॉर्ड देखील त्यांचा आहे. आणि आज खरं म्हणजे जसं मगाशी त्यांनी सांगितलं की हळूहळू विमेन्स क्रिकेट इव्हॉल्व्ह झालं. आता तर जय शहा यांनी त्यातही जी काही थोडासा एक भेद होता मेन्स आणि विमेन्स क्रिकेटमध्ये, तोही त्यांनी पूर्णपणे आता दूर केला. आणि मला असं वाटतं की आज विमेन्स क्रिकेटमध्ये आपली टीम ज्या प्रकारे खेळते आहे, आपण बघतोय की सगळे आयकॉनिक प्लेयर्स आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मेन्स क्रिकेटप्रमाणे विमेन्स क्रिकेटही आता आपण चॅम्पियन्स आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांनी ही सुरुवात केली त्यापैकी डायनाजी आहेत आणि म्हणून त्यांनाही आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत. आणि अर्थातच द आयकॉनिक रवी शास्त्रीजी, मला आठवतं बेन्सन अँड हेजेसची ट्रॉफी त्यावेळेस सगळ्या मॅचेस आम्ही बघायचो आणि रोज चर्चा व्हायची की ऑडी मिळणार कोणाला, हु विल द चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अँड हु विल गेट ऑडी. आणि ज्या प्रकारचा खेळ त्यांनी त्या ठिकाणी केला, ती जी त्यांची स्टाईल होती, असा एक पाय पहिल्यांदा लेगच्या बाहेर जायचा, असं वाटायचं की पूर्ण विकेट उघडी आहे, आणि पूर्ण विकेट समोर येऊन ज्या प्रकारे ते सिक्स मारायचे, मला असं वाटतं की ती जी एक आयकॉनिक स्टाईल होती, बॉलरचा सत्यानाश करून टाकायची. आणि मला असं वाटतं की त्यात तो जो त्यांचा परफॉर्मन्स होता, आणि अर्थातच त्यांची जी काही स्पिन आहे ती तर अप्रतिम होतीच लेफ्ट आर्मनी, त्यामुळे एकूणच त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग पाहता, आणि ज्यावेळी महत्वाची खेळी खेळण्याची वेळ असायची अशा वेळी हक्कानं ती खेळी खेळणारे हे रवी शास्त्री होते. आणि म्हणूनच आपण खरं म्हणजे त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग आणि त्यांचं ॲग्रेशन हे आपण सगळं बघितलं. आणि इथे मेन्शन देखील झालं की ऑन फील्ड तर ते बेस्ट होतेच, पण कोच म्हणूनही ते बेस्ट, कॉमेंटेटर म्हणूनही त्यांनी, म्हणजे आजही इज वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर्स.
त्यामुळे एक अतिशय वर्सेटाईल अशा प्रकारची पर्सनॅलिटी ज्यांनी भारतीय क्रिकेटला एक नवीन उंची दिली. आजही मला आठवतं की ती जी ऑडी आहे ती घेऊन असं गोल चक्कर सगळे, कोणी त्याच्या आत बसलाय, कोणी त्याच्या वर बसलाय, आणि अशी सगळी चक्कर त्या ग्राउंडला, त्या ठिकाणी मला वाटतं बहुतेक मेलबर्न असेल किंवा आय थिंक MCC होतं, त्या ठिकाणी ती चक्कर असं अगदी डोळ्यासमोर आमच्या त्या ठिकाणी येत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका अतिशय भारतीय क्रिकेटला समृद्ध करणाऱ्या अशा प्लेयरचा आज आपण या ठिकाणी हा स्टँड त्याचं आज उद्घाटन केलेलं आहे. हे देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि अर्थातच आज आपण ज्यांचा सत्कार केला, सूर्यकुमार यादव, ज्यांना 360 डिग्री प्लेयर म्हणतात, त्यांनी इतके नवीन नवीन शॉट शोधून काढलेले आहेत. आणि मला असं वाटतं की बॉलर्स नाईटमेअर अशा पद्धतीची बॅटिंग करणारे सूर्यकुमार यादव आहेत. आणि अर्थातच 2 कॉन्झिक्युटिव्ह आपण वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलो आणि 24 मध्ये आपण जिंकलो. त्याचं अर्थात टीमला, कॅप्टनला, सगळ्या प्लेयर्सला तर त्याचं श्रेय आहेच, पण सगळ्यात जास्त श्रेय तो जो आयकॉनिक कॅच त्यांनी घेतला, त्या कॅचला ते सगळं श्रेय आहे. बाहेर जाऊन आत येऊन तो कॅच, मला असं वाटतं की दॅट वॉज अ गेम चेंजर. आणि त्यातनं आता यावेळेस तर ही वॉज कॅप्टन, आणि त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा वी हॅव बिकम ICC वर्ल्ड चॅम्पियन्स. आणि म्हणजे त्यांची बॅटिंग पाहणं एक पर्वणी असते, ती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असो की IPL मध्ये असो, सगळीकडे जबरदस्त अशा प्रकारे एफर्टलेसली चारी बाजूला ते मारत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की एका म्हणजे ज्या कॅप्टननी आपल्या सगळ्यांचा, मुंबईकरांचा गौरव वाढवला, कारण ते ही इज ऑल्सो अ रिअल मुंबईकर, मुंबईचा एक मुलगा असं म्हणून त्यांच्याकडे ते इथे मोठे झालेले आहेत. आणि ते मुंबईकरांचे सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचा सत्कार करताना आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, आशिषजींनी आणि अध्यक्षांनी, अजिंक्यनी जी काही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपल्या अनेक मैदानांचे प्रॉब्लेम्स आहेत, जुने लिस्टचे प्रॉब्लेम्स आहेत, काही सॉल्व्ह झाले आहेत, काही आपण सॉल्व्ह करतोय, 20-20 वर्षाचे लिगसी प्रॉब्लेम्स आहेत. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो की ते सगळे प्रॉब्लेम मी मुख्यमंत्री असताना मी सॉल्व्ह करीन, एकही शिल्लक ठेवणार नाही. सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. आणि विशेषतः जे राजदीपजींनी सांगितलं की आपल्याला मैदानं छोटी छोटी जी आहेत, कारण मुंबईमध्ये जे प्लेयर्स तयार झाले छोट्या छोट्या मैदानात, आपण पाहतो एकेका मैदानात 5-5 टीम खेळत असतात. कधी कधी प्रश्न पडतो की एकाचा बॉल दुसऱ्याकडे जातो, दुसऱ्याचा तिसऱ्याकडे जातो, कुठल्या बॉलवर कोण बॅटिंग करत असतो हे काही समजत नाही. पण त्यातनंच एवढे सगळे आयकॉनिक प्लेयर्स हे मुंबईमध्ये तयार झाले आहेत. त्यामुळे निश्चितपणे सगळ्या वेगवेगळ्या छोटे छोटे जे मैदानं आहेत यांचं संवर्धन करणं, आणि खरंच आहे की विशेषतः आमच्या मेट्रोमुळे बरीच मैदानं ही जवळजवळ 5-5, 7-7 वर्ष त्या ठिकाणी अफेक्ट झाली. पण आता ते काम पूर्ण झाल्यामुळे ती मैदानं पुन्हा एकदा रिस्टोर झालेली आहेत. त्या मैदानांना पुन्हा मला असं वाटतं, आणि आता त्यातल्या काही मैदानांचं, विशेषतः क्रॉस मैदान असेल किंवा आपलं ओव्हल असेल, यांचे काही आता लिस्टचे प्रश्न आहेत, ते आपण म्हणजे आता अंतिम स्टेजला आहे, तेही आपण निश्चितपणे सोडवू. आणि महत्त्वाचं की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सगळ्या प्लेयर्सला असं वाटतं की फायनल मॅच आपल्या मुंबईमध्ये झाली पाहिजे. आणि म्हणूनच मुंबईला एक मोठ्या स्टेडियमची आवश्यकता आहे. त्या संदर्भात आशिषजी असतील, आम्ही सगळे प्रयत्न करतोय. मध्यंतरी आता आम्ही अजिंक्यसोबत एक जागेचं अवलोकन केलं आणि त्यांची मीटिंग देखील झाली. एक अतिशय चांगली जागा आम्ही आता जवळपास शोधून काढली आहे की जिला खूप मोठी कनेक्टिव्हिटी आहे. लोक असं सांगतात की व्हॉट इज बेस्ट अबाउट MCC, तर त्या ठिकाणी मॅच संपल्यानंतर 20 मिनिटामध्ये सगळा परिसर हा रिकामा होऊ शकतो. आणि तिथल्या कुठल्याही स्टँडमध्ये, इतकं मोठं स्टेडियम आहे, आय डोंट नो 680,000 जे काय असेल, कुठल्याही जागेवर बसलं तरी तुम्हाला मॅच ही चांगलीच दिसते. मला असं वाटतं की तशा पद्धतीनं एक स्टेडियम करण्याकरता आता जवळपास अजिंक्यनी ती जागा स्वतः बघितली, त्यांची मिटिंगही झाली आहे. लवकरच आम्ही मिटिंग करू
आणि एक अतिशय चांगलं देशातलं सर्वात चांगलं स्टेडियम, म्हणजे आम्ही तर जागा देऊ, बांधणारे हेच आहेत, पण त्यांना जी मदत लागेल ती मदत आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू. पण एक गोष्ट निश्चित सांगतो, आपण किती स्टेडियम बांधले तरी वानखेडे इज वानखेडे. क्रिकेटचं आयकॉनिक स्टेडियम हे जन्मभर वानखेडेच राहील. विल ऑलवेज सेलिब्रेट क्रिकेट ऑन वानखेडे. आणि म्हणून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जी काही MCAला शक्ती द्यायची आणि त्यातनं क्रिकेटला शक्ती द्यायची आहे त्याच्या पाठीशी निश्चितपणे आम्ही उभे राहू, हा विश्वास आपल्याला देतो. आणि या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.